राष्ट्रपतीची निवडणूक आपण समजून घेऊ. यामध्ये सर्वप्रथम काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल, जी काही निवडणूक असेल ही प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धत असेल. यासाठी आपण 61वी घटना दुरुस्ती 1988 ही घटना दुरुस्ती केलेली आहे. यामध्ये प्रौढ मतदाराचं जे वय होतं ते वय यामध्ये बदल करण्यात आला. सुरुवातीला घटना लागू झाली त्यावेळेस त्याचं वय असेल, मतदाराचं वय असेल 21 वर्ष. 1988ला 61वी घटना दुरुस्ती करून हे वय 18 वर्ष करण्यात आलं. यामध्ये अजून एक मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. प्रत्यक्ष मतदान पद्धत या ठिकाणी अवलंब केलेला आहे. प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धत आपण तिला म्हणतो. गुप्त मतदान पद्धत म्हणजे जे काही वोटिंग होणार, मतदान करणार, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये ओपन होणार नाही, खुलं होणार नाही. याचबरोबर हे जे प्रत्यक्ष मतदान असेल म्हणजे या ठिकाणी जो प्रौढ मतदार असेल तो आपला प्रतिनिधी निवडत असतो. अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये मतदाराने निवडलेला जो प्रतिनिधी असेल तो मतदान करत असतो. राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक होत असेल. राज्यसभेचे जे काही सदस्य असतात त्यांची जी निवड होत असते ही अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. परंतु लोकसभेची जी काही निवडणूक होते ती प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे होत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे तो असेल प्रादेशिक मतदार संघाची रचना. जे मतदारसंघ असतात त्या मतदारसंघाची रचना करावी लागते. यासाठी कलम 81 मध्ये उपकलम 2 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. लोकसभेची निवडणूक घेण्यापूर्वी जी काही निवडणूक होईल त्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की पुढचं जे कलम आहे 82 मध्ये की जी काही नवीन जनगणना होईल दर 10 वर्षांनी जी काही आपल्याकडे जनगणना होतील, जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. मग ही जी काही पुनर्रचना होत असते 82 नुसार जनगणना जी होणार, जी जनगणना झालेली असते त्या जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. पुनर्रचना करण्याचा जो उद्देश असतो याचा जो उद्देश असेल याला समरूपता येण्यासाठी, म्हणजे जे काही मतदारसंघ असेल ते यांच्यामध्ये समरूपता येण्यासाठी ही मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. मग ही समरूपता काय केली जाते ते आपण समजून घेऊ. जी समरूपता असेल ही 2 प्रकारची समरूपता येण्यासाठी या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. लोकसभा निवडणूक जी होणार ही जे लोकप्रतिनिधी निवडले जातात हे लोकप्रतिनिधी हे लोकसंख्येच्या प्रमाणात निवडले जातात. कशाच्या प्रमाणात निवडले जातात? लोकसंख्येच्या. पण यासाठी ही जी लोकसंख्या असेल ही लोकसंख्या याच्यामध्ये बदल होत असतो. यासाठी आपण 10 वर्षांनी जनगणना करत असतो. पण यासाठी जे राज्य असेल, राज्यातील जे मतदार असेल यामध्ये समरूपता निर्माण व्हावी यासाठी आपण हे 2 उद्देश असतात समरूपता करण्याचे. एक, जे काही राज्य असेल, आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेशसाठी आपण जागाची विभागणी केली, महाराष्ट्र राज्यासाठी जागाची विभागणी केली, परंतु यामध्ये लोकसंख्येनुसार बदल होतात. मग हे जे काही बदल झालेले आहे, जी राज्याला जी काही सदस्य संख्या वाटायला आलेली तीच सदस्य संख्या निश्चित केली जाते. परंतु त्यांचं जे प्रतिनिधी असेल, प्रतिनिधीचं जे प्रमाण असेल, किती लोकांच्या पाठीमागं एक सदस्य निवडून यावा यासाठी ही समरूपता केली जाते.
दुसरा अजून एक उद्देश असतो, राज्य असतील त्या राज्यामध्ये म्हणजे एका राज्यामध्ये प्रतिनिधित्व होण्यासाठी या ठिकाणी समृद्धता होणं आवश्यक असते. म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ आपण जो काही महाराष्ट्राची जी काही लोकसभेची सदस्य संख्या आहे ही 48 आहे. यामध्ये लोकसंख्येमध्ये काही प्रमाणात बदल होत असतात. मग आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, खास करून मुंबई शहर, मुंबई उपनगराचा जर विचार केला, ठाणे वगैरे या परिसराचा विचार केला, इथली लोकसंख्या हिचं घनता ही जास्त आहे. त्यामुळे इथले जे काही प्रतिनिधित्व, जे काही मेंबर असेल त्यांची सदस्य संख्या ही जास्त असणं अपेक्षित आहे. परंतु विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या ठिकाणी लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे ते कमी आहे. विरळ लोकसंख्या असल्यामुळे इथला जो मतदारसंघ आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असतो. परंतु जो काही मुंबई किंवा ठाणे या परिसरातला जो काही मतदारसंघ असेल हा मतदारसंघ लोकसंख्येच्या प्रमाणात असणार. म्हणजे एरियाचा जर विचार केला, क्षेत्रफळाचा जर विचार केला तर ते लहान असेल. परंतु लोकप्रतिनिधी असण्याचं जे प्रमाण आहे, किती लोकसंख्येच्या पाठीमागे एक सदस्य निवडून यावा यासाठी इथं एका राज्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्वाची समृद्धता येण्यासाठी, यासाठी आपण समृद्धता निश्चित करण्यासाठी त्या मतदारसंघाची रचना आपण करत असतो. हे प्रमुख 2 कारण या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. यासाठी आपण महत्वाच्या घटना दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जे प्रादेशिक मतदारसंघ आहे याची पुनर्रचना आपण सुरुवातीला 1952 ला निश्चित केली, 1962 ला आपण निश्चित केली, 1972 ला आपण निश्चित केली. पुढे चलून 2002 ला आपण हे निश्चित केलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये काही बदल करण्यात आला. आता लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आल्यामुळे पुढे काही राज्यांच्या लोकसंख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे इतर राज्यांचे जे काही प्रतिनिधित्व आहे की ज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलेलं आहे किंवा लोकसंख्या कमी आहे, मग त्या ठिकाणी त्यांचं मेंबरशिपचं प्रमाण हे कमी व्हायला लागलं. मग हे लक्षात घेऊन पुढे चालून या संदर्भात घटना दुरुस्ती करण्यात आली. मग या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून या संदर्भात 87वी घटना दुरुस्ती 2003 यानुसार जी लोकसंख्या आपण या ठिकाणी मतदारसंघ पुनर्रचनेसाठी आपण गृहीत धरतो ती लोकसंख्या निश्चित करण्यात आली. 2001 ची जनगणनाच्या आधारे जी की आकडे त्यावेळेस पब्लिश झालेले असेल तीच लोकसंख्या आपण गृहीत धरतो. ही लोकसंख्या आपण पुढे चालून 2026 पर्यंत ती गृहीत धरणार आहोत. यामध्ये 2 प्रमुख नियम असे आहेत. 2026 पर्यंत जे काही आपले मेंबर आहे, सदस्य आहे लोकसभेचे, यामध्ये वाढ आपण करणार नाही. 2026 नंतर जी जनगणना होईल पुढे, त्या जनगणनेचे जे आकडे पब्लिश होतील त्या आकड्याच्या आधारे नवीन सदस्य संख्या निश्चित केल्या जाईल. तोपर्यंत ही सदस्य संख्या 2026 पर्यंत हीच राहील. 2001च्याच जनगणनेचा आधार आपण यासाठी घेणार आहोत. अशा स्वरूपाची घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दुसरा महत्वाचा घटक या ठिकाणी असतो रिझर्वेशन. कलम 330 नुसार या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्यसभेमध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं नाही. लोकसभेमध्ये हे रिझर्वेशन असेल. कलम 330 नुसार हे रिझर्वेशन असेल. 543 ज्या काही जागा असतात निर्वाचित जागा, या जागेपैकी 131 जागा या निर्वाचित असतात, या जागा आरक्षित असतात. या आरक्षित जागेचा जर आपण विचार केला तर यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 घटकांना 131 जागा या राखीव असतील. या दोघांना मिळून 131 जागा या रिझर्व्ह असतील.
यापैकी जर आपण SC कॅटेगरीचा जर विचार केला तर टोटल ज्या काही 84 जागा असतील, 543 पैकी 84 जागा या आरक्षित असतील. याचबरोबर 131 जागा ज्या आरक्षित आहे त्यापैकी 84 जागा या SC कॅटेगरीसाठी आरक्षित असतील. दुसरी महत्वाची गोष्ट, 543 पैकी 131 जागा रिझर्व आहे. 131 रिझर्व जागेपैकी 47 जागा या ST या कॅटेगरीसाठी आरक्षित असतील. जर या जागांचा आपण जर अजून विचार केला, SC कॅटेगरीचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा 17 या जागा उत्तर प्रदेशमध्ये असतील. महाराष्ट्राचा जर विचार केला तर SC साठी 5 जागा या रिझर्व ठेवण्यात आल्या आहे. जे 5 मतदारसंघ आहे ते खालीलप्रमाणे अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर, सोलापूर या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी हे मतदारसंघ रिझर्व असतात. ST म्हणजेच अनुसूचित जमाती यांचा जर आपण विचार केला तर 47 ज्या काही जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. यापैकी सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये 6 जागा या आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर या 4 जागा या ST साठी रिझर्व ठेवण्यात आले आहे. हे 4 मतदारसंघ असतील. मग यामध्ये नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी आणि पालघर या 4 मतदारसंघाचा समावेश होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे रिझर्वेशन असेल हे रिझर्वेशन लोकसंख्येच्या प्रमाणात असणार. याचाच अर्थ असा होतो की त्या कॅटेगरीची लोकसंख्या ज्या प्रदेशामध्ये असेल त्या ठिकाणी ते मतदारसंघ आरक्षित ठेवले जातात. या प्रदेशामध्ये म्हणजे हे जे मतदारसंघ आहे, अमरावती असेल, रामटेक असेल, शिर्डी असेल, लातूर असेल, सोलापूर या ठिकाणी SC कॅटेगरीची जी काही लोकसंख्या आहे ही जास्त असल्यामुळे हे मतदारसंघ आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. तसेच नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी, पालघर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे हे मतदारसंघ आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. याचाच अर्थ असा होतो की उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जी काही अनुसूचित जातीची लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे इथले मतदारसंघ हे आरक्षित ठेवण्यात आले आणि ही लोकसंख्या म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये ही भारतातली सर्वाधिक जास्त असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, ST कॅटेगरीची लोकसंख्या असेल ही मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त असेल. त्यामुळे सर्वाधिक जास्त सदस्य म्हणजे 6 सदस्य हे या ठिकाणी असतील. म्हणजे ST कॅटेगरीची लोकसंख्या ही मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त आहे. अशा पद्धतीने हे रिझर्वेशन ठेवण्यात आले. या संदर्भात महत्वाची गोष्ट ही SC आणि ST यांनाच हे आरक्षण असेल, हे पॉलिटिकल रिझर्वेशन असेल. यानंतर जे महिला आरक्षण आहे, महिलासाठी कोणत्याही जागा या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आलेल्या नाही. महिला आरक्षण हे विधेयक पेंडिंग आहे, ते अजून पास होऊ शकलेलं नाही. यानंतर OBCंना सुद्धा या ठिकाणी आरक्षण नाही. म्हणजेच बघा, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये SC, ST, OBC, महिला यांना रिझर्वेशन असतं. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त SC आणि ST यांनाच आरक्षण देण्यात आलेलं आहे. या संदर्भात अजून एक घटना दुरुस्ती आपण अभ्यासलेली आहे, 104वी घटना दुरुस्ती. यानुसार 2019 ला ही घटना दुरुस्ती करण्यात आली. 25 जानेवारी 2030 पर्यंत SC आणि ST यांचं जे रिझर्वेशन आहे यांची जी कालमर्यादा आहे 104व्या घटना दुरुस्तीने ती आता 2030 पर्यंतची कालमर्यादा असते. म्हणजे आता SC आणि ST यांचं जे रिझर्वेशन असेल हे 2030 पर्यंत हे लागू असेल. 25 जानेवारी 2030 पर्यंत हे आरक्षण लागू असेल, तोपर्यंत हे व्हॅलिड असेल. त्यानंतर पुढे चालून हा कालावधी संपल्यानंतर नवीन घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्यानुसार हे रिझर्वेशन कंटिन्यू केल्या जाऊ शकतं किंवा थांबवल्या जाऊ शकतो. याच घटना दुरुस्तीमध्ये आपण बघितलेलं आहे की जे अँग्लो इंडियन सदस्य होते त्यांचं रिझर्वेशनला मुदतवाढ जी आहे ती मिळालेली नाही. परंतु SC आणि ST यांच्या जे मतदारसंघ आहे यांचे जे काही रिझर्वेशन आहे त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानुसार आता ही मुदत किती असेल,
25 जानेवारी 2030 पर्यंत असेल या संदर्भातली घटनादुरुस्ती असेल 104वी घटनादुरुस्ती 2019. संसद सभागृहाचा कालावधी आपण बघू. आपण बघितलेलं आहे राज्यसभा आणि लोकसभा हे दोन सभागृह असतील. या सभागृहाचा कालावधी आपल्याला समजून घ्यायचा आहे. कलम 83 मध्ये या संदर्भात या सभागृहाच्या कालावधी संदर्भात माहिती देण्यात आली. राज्यसभेचा सगळ्यात सुरुवातीला आपण विचार करू. सर्वप्रथम ही बाब आपल्याला समजून घेणं गरजेचं असेल. सभागृह आणि सदस्याचा कालावधी हा वेगवेगळा असेल. राज्यसभा जे असेल या सभागृहाचा कालावधी हे स्थायी सभागृह आहे हे आपल्याला माहित आहे. परंतु इथल्या सदस्याचा कालावधी जो सदस्य असेल या सदस्याचा कालावधी हा संविधानामध्ये नमूद करण्यात आलेला नाही. परंतु आपण याचा कालावधी हा किती ठेवलेला आहे 6 वर्ष. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हा कालावधी 6 वर्ष करण्यात आला. म्हणजेच आपण निवडणूक समजून घेतली 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने भरले जातात. त्यानुसार हे सभागृह स्थायी सभागृह आहे. ते केव्हाही आता जेव्हा स्थापन झालं 1952 पासून आतापर्यंत हे सातत्याने हे सभागृह चालू आहे. हे कधीही बरखास्त झालेलं नाही, कधीही विसर्जित झालेलं नाही. त्यामुळे राज्यसभा हे सभागृह स्थायी सभागृह असेल हे या ठिकाणी स्पष्ट होतंय. राज्यसभेच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्थायी सभागृह असेल परंतु सदस्याचा कालावधी हा 6 वर्षाचा असेल. लोकसभेच्या बाबतीत आपण समजून घेऊ. लोकसभा हे लोकसभेचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. निवडणूक झाल्यानंतर जी पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीपासून या लोकसभेच्या कार्यकाळाला सुरुवात होते. तसा तो 5 वर्षापर्यंत असणार. लोकसभा हे अस्थायी सभागृह असेल म्हणजे याचा कार्यकाल सर्वसाधारण हा 5 वर्षाचा निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु हे स्थायी सभागृह नसेल लोकसभा. या 5 वर्षामध्ये काही कारणास्तव या लोकसभेच्या सभागृहाचा कालावधीमध्ये काही बदल केला जाऊ शकतो. 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर म्हणजेच मुदतपूर्व हे सभागृह राष्ट्रपती विसर्जित करू शकतो. यानुसार याचा कालावधी हा या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फरक पडू शकतो. कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर हे सभागृह बरखास्त होऊ शकतं. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी असे असेल, पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा ही विसर्जित करू शकतो. म्हणजे मुदतपूर्व या ठिकाणी लोकसभा विसर्जित होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आणीबाणी चालू असेल या आणीबाणीच्या कालावधीमध्ये लोकसभेच्या कार्यकालामध्ये बदल होतो. या कालावधीत लोकसभेचा कार्यकाल हा 1 वर्षाने वाढवला जातो. असा तो कालावधी कितीही वेळा वाढवता येतो. दर 1 वर्षांनी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. जोपर्यंत आणीबाणी आहे तोपर्यंत लोकसभेचा कार्यकाल हा 1 वर्षांनी दर वेळेस वाढवला जाईल. परंतु आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर हा कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही. 5वी जी लोकसभा होती या 5व्या लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. 5 वर्ष 10 महिने झालेला आहे. यावेळेस आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर करण्यात आली होती. या 2 कारणामुळे लोकसभेच्या कार्यकालामध्ये बदल होतो आणि त्यानुसार त्या सभागृहाचा जे काही कालावधी असेल तो चेंज होतो, त्यामध्ये बदल होतो. यानंतर जे संसद सदस्य असतील त्याची पात्रता आपल्याला समजून घ्यायची आहे. लोकसभा जे सभागृह असेल यामध्ये
प्रमुख पात्रता असेल नागरिक, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे नागरिक असेल, नागरिकत्व असेल, हे कोणतं असेल? भारतीय. दोन्हीसाठी सेम असेल. याचबरोबर दुसरी महत्वाचा जो फरक असेल वय, वयासंदर्भात राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, याचं वय असेल. निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष पूर्ण असावं लागेल. लोकसभेसाठी 25 वर्ष पूर्ण असावं लागेल. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, परिशिष्ट क्रमांक 3 यामध्ये जे काही शपथाचा जो काही नमुना दिलेला आहे फॉर्म भरते वेळेस, अशा स्वरूपाचा जो काही नमुना असेल, या नमुना त्यांनी स्वाक्षरी केलेला असावा. संबंधित अधिकाऱ्याकडे हे या पद्धतीची शपथ घेणं आवश्यक असते. चौथी महत्वाची गोष्ट या संदर्भात तरतूद अशी आहे की दोघांसाठी सारखं सेम असेल. याचबरोबर संसद, या 3 तरतुदी संविधानामध्ये देण्यात आलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त संसद वेळोवेळी विहित करील अशा अटी संसद करू शकतो. नवीन नियम तयार करू शकतो. मग यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951 हा कायदा या ठिकाणी करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार गरजेनुसार नवीन पात्रता या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. त्या तुम्हाला बऱ्याचशा माहित आहे की तो मानसिक रुग्ण नसावा, दिवाळखोर नसावा, त्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली नसावी. अशा बऱ्याचशा तरतुदी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. निवडणुकी संदर्भात काही महत्त्वाचे नियम देण्यात आलेले आहे. त्यांनी जे काही निवडणुकी संदर्भातले जे नियम असतात, उदाहरणार्थ निवडणूक झाल्यानंतर त्या संदर्भातले जे लेखे असतील, ऑडिट असेल, ते अकाउंट त्यांनी सादर करणं गरजेचं असेल. जर वेळेत सादर केलं नाही तर त्याची निवडणूक ही रद्द ठरवली जाते. त्याला निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी पुढच्या निवडणुकीला प्रतिबंध घातला जाऊ शकतो. असे वेगवेगळे नियम लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये देण्यात आलेले आहेत. परंतु जे मुख्य नियम आहे, सगळ्यात महत्वाचं, त्याचं जे वय असेल हे 30 वर्ष असेल राज्यसभेच्या सदस्यासाठी, लोकसभेच्या सदस्यासाठी असेल 25 वर्ष. हे प्रमुख नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.